एक खैरनार म्हणून पेशंट आलेलं आहे अंदरसूल नगरसूलहून आमच्याकडे येवल्याहून. इथं त्यांचा कॉलर बोन तुटलेला आहे आणि कॉलर बोन तुटल्यासाठी ते आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आले होते. आणि ही दुसरी सेटिंग आपली, बरोबर ना? दुसऱ्यासाठी ही दुसरी आज सेटिंग आहे. दुसरी सेटिंग आज आपण त्यांची केली आहे. व्हिडिओमध्ये आपण बघितलीच सेटिंग आम्ही कशी केली आहे. तर पहिल्या दिवशी आले त्यावेळेस हाताची स्थिती काय होती? तुम्हाला हात हलवता यायचा का? नाही, हात हलवता नाही येत होता. नव्हता येत. आणखी काय काय करता येत नव्हतं? हात हलवता येत नव्हता, उचलता येत नव्हता, वर होत नव्हता, खाली होत नव्हता. आता सांगा, आता करून दाखवा. आता हात वरती होतो, सरळ खाली करा होतो, वरती. माग सरळ वर करा. सरळ होतं, सरळ मागे पाठ वाजून दाखवा. पाठ माग पाठ खासता येते, डोक्यावर ठेवता येतो का हात? डोक्यावर ठेवता येतो. मला यांना तर गुंड्या लावता येत नव्हता. आता शर्टाच्या यांना तर बटन बी लावता येता. त्यांची बहीण सोबत आहे, तर त्या इथं भावाला घेऊन आल्या होत्या. तर तेव्हा काय स्थिती होती त्यांची, काय परिस्थिती होती? भाऊ माझा पडला तेव्हा त्याला चालता येत नव्हतं. तो हात असा धरून रात्रभर रडत, त्याला हालता येत नव्हतं, काहीच नव्हतं. जेव्हा पहिली टाइम इथं जेव्हा त्याला आणलं तर त्याने डायरेक्ट घरी येऊन त्याच हाताने तो जेवला. पाणी सुद्धा पिता येत नव्हतं त्याला. तर तो मला म्हणतो, आका मी तर डायरेक्ट जेवतोय त्या हाताने. तो जेवला तो. आणि आता तर तो गाडी चालवतो, वॉचमॅनच्या इथं कामाला जातो, तर तो काठी सुद्धा हातात घेऊन बसतो तो खुर्चीवर. आता इतका ओके होऊन गेलेला आहे. येवल्याहून ते बाईकवर इथे बोरखिंडला आलेले एवढे धन्यवाद करते मी ते डॉक्टरांचे की जगात एवढे म्हणजे गरिबांसाठी त्यांनी एवढं केलेलं आहे का परमेश्वर त्यांना अजून खूप देव. जेव्हा सामान्य माणूस त्याला योग्य इलाज जेव्हा मिळतो आणि त्याचे ऑपरेशनचे पैसे जेव्हा वाचतात तेव्हा आनंद अश्रू असतात डोळ्यामध्ये आणि त्यांना आनंद होतो पेशंटला. पण इथं ना मला ऑपरेशनची गरज पडली ना कशाची गरज पडली. इथं आलेले आहे. तर ही जमेची बाजू आहे. सह्याद्री आरोग्य वर्धन, गाव बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र.